सकाळी उठल्यानंतर तुमची पाठ दुखते. आजपासून रात्री झोपताना दोन्ही पायात किंवा गुडघ्यात उशी ठेवून झोपा. तुम्ही म्हणाल, छे हे काय? थांबा, यामागचं सायन्स आणि मॅजिक सांगतो. हा व्हिडिओ पूर्ण पहा. ही पोझिशन ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार रात्रीच्या झोपेसाठी ही पोझिशन गेम चेंजर ठरू शकते. या पोझिशनचे अनेक फायदे आहेत. कुशीवर झोपलात तर मणक्याची अलाइनमेंट सुधारते. हिप आणि गुडघ्यांवरील प्रेशर कमी होण्यास मदत होते. पाठदुखी कमी होण्यास देखील मदत होते. शरीर न्यूट्रल पोझिशनमध्ये राहिल्यामुळे रात्री शांत झोप लागते. पहिला फायदा, संशोधनानुसार जगभरात 23% लोकांना तीव्र पाठदुखीचा त्रास आहे. झोपण्याची योग्य पोझिशन यावर उपाय ठरू शकते. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार गुडघ्यात उशी ठेवल्यामुळे हिप आणि पेल्विस नॅचरल अलाइनमेंटमध्ये राहतात. त्यामुळे जे स्नायू आणि लिगामेंटला सूज आली आहे त्यांच्यावरील ताण कमी होतो. तुम्हाला लोअर बॅक पेन असेल तर ही पोझिशन नक्की ट्राय करा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणून येईल. यामुळे लोअर बॅक आणि पेल्विसवरचं प्रेशर देखील कमी होण्यास मदत होते. दुसरा फायदा, स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार कुशीवर झोपून गुडघ्यांमध्ये उशी ठेवली तर मणका नॅचरल पोझिशनमध्ये राहतो. सपोर्ट नसेल तर वरचा पाय पुढे पडून लोअर बॅक ट्विस्ट होण्याची शक्यता असते. मणका अलाइन राहिल्यामुळे रात्री चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे होणारा ताण देखील कमी होण्यास मदत होते. तिसरा फायदा, स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार यामुळे गुडघेदुखीवर प्रतिबंध होण्यास मदत मिळते. कुशीवर झोपणाऱ्यांचे गुडघे हे एकावर एक असतात, त्यामुळे त्रास होऊ शकतो. जॉईंट पेन असेल तर मग त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. पण मध्ये उशी असेल तर दोन्ही पायांचं वजन हे एकसमान डिस्ट्रीब्यूट होतं. चौथा फायदा, हेल्थलाईनच्या माहितीनुसार या पोझिशनमुळे सायटिका पेन देखील कमी होऊ शकतं. लोअर बॅक आणि हिप ट्विस्ट झाल्यामुळे सायटिका पेन वाढू शकतं. पण या पोझिशनमध्ये मणका अलाइन असल्यामुळे कंप्रेशन कमी होतं आणि ताण कमी होण्यास मदत होतो. पाचवा फायदा, पायात उशीमुळे रक्ताभिसरण चांगलं होण्यास मदत होते. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार मणका, हिप आणि पाय अलाइन असल्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जात नाहीत. त्यामुळे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतं. यामुळे पायात मुंग्या येणं, सूज किंवा टिंगलिंग सेन्सेशन हे देखील कमी होण्याची शक्यता असते. तर पबमेडमध्ये छापलेल्या संशोधनात रिसर्चर्सना पायात उशी ठेवल्यामुळे मणक्याचं आरोग्य आणि आपलं पोश्चर सुधारतं असं देखील दिसून आलं होतं. मग आहे की नाही ही पोझिशन एक मॅजिकल पोझिशन? मग काही दिवस ट्राय करून बघा. पाठदुखी गायब होईल किंवा पाठदुखीपासून आराम मिळेल एवढं नक्की. तुमची पाठ दुखते, रात्री शांत झोप मिळत नाहीये, माझ्या अनुभवावरून सांगतोय. हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी देखील काही झोपण्याच्या पोझिशनमध्ये सोपे बदल केले आणि मला याचा खूप फायदा झाला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्री झोपण्यासाठी बेस्ट पोझिशन कुठली, ज्यामुळे पाठदुखी कमी होऊ शकेल आणि रात्री चांगली शांत झोप लागेल, या व्हिडिओमधून जाणून घेऊया. रात्रीची शांत झोप ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जर पाठ दुखत असेल तर मात्र झोपेचं खोबरं होतं आणि रात्री शांत झोप लागत नाही. पण झोपेच्या पोझिशन्समध्ये सोपे बदल केले तर पाठीवरचा ताण कमी होतो. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार तुम्हाला जर कुशीवर झोपण्याची सवय असेल तर गुडघे थोडेसे दुमडून तुमच्या छातीच्या जवळ घ्या आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये ही अशा प्रकारे एक उशी ठेवा. गुडघे थोडेसे फोल्ड केलेले असतील आणि जर दोन्ही पायांमध्ये अशा प्रकारे उशी असेल तर तुमचा मणका, पेल्विस आणि हिप हे एका रेषेमध्ये व्यवस्थित योग्य पद्धतीने अलाइन होतं. मात्र एक खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे, ती म्हणजे डोक्याखालची उशी ही फार जाड नको. डोकं वर किंवा अजिबात असं खालती असं होता कामा नये. मान आणि मणका हे एका सरळ रेषेत असलं पाहिजे, तर तुम्हाला रात्री शांत आणि छान झोप लागेल. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार जर तुम्ही पाठीवर झोपत असाल तर एक उशी तुम्ही तुमच्या गुडघ्याखाली अशा पद्धतीने ठेवा, जेणेकरून तुमच्या पाठीचे स्नायू रिलॅक्स होतील आणि लोअर बॅकमध्ये कर्व मेंटेन होण्यास मदत होईल. तुम्हाला जर गरज वाटली तर कमरेखाली एक छोटासा तुम्ही टॉवेल देखील ठेवू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे डोक्याखाली उशी घेतल्यानंतर मान, छाती आणि पाठ ही एका सरळ रेषेमध्ये व्यवस्थित अलाइन झाली पाहिजे, याची खबरदारी घ्या. काही लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. त्यांना पोटावर झोपल्याशिवाय रात्री शांत झोप लागत नाही. खरं तर पोटावरती झोपणं ही पोझिशन अजिबात चांगली नाहीये. पण मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार तुम्हाला इतर कोणत्याही पोझिशनमध्ये झोप येत नसेल तर मात्र तुम्ही एक उशी तुमच्या
पोटाच्या खाली अशा पद्धतीने घ्या आणि त्याचसोबत तुमच्या मानेला जर त्रास होत नसेल तर एक उशी तुम्ही मानेच्या खालती देखील घेऊ शकता. तर हे अत्यंत सोपे बदल तुम्हाला पाठदुखीपासून नक्की आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप नक्की लागेल. घरच्या घरी करून पहा आणि जर या बदलांमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला रात्री झोपताना लोअर बॅकमध्ये पेन होतं, पाठदुखी असेल तर कम्फर्टेबल झोपता येणं कठीण आहे. शांत झोपेसाठी आपण नवीन पोझिशन्स शोधत असतो, पण योग्य पोझिशन नसल्यामुळे पाठदुखी रात्रीची झोप डिस्टर्ब करते. झोप सतत डिस्टर्ब झाल्यामुळे खूप त्रास होतो. डिट्रॉइट मेडिकल सेंटरच्या वेबसाईटवर लोअर बॅक पेनसाठी झोपण्याच्या 5 बेस्ट पोझिशनची माहिती दिली आहे. चला या पोझिशन्स कोणत्या आहेत जाणून घेऊया. फिटल पोझिशन. यात कुशीवर झोपून दोन्ही पाय छातीजवळ घ्यायचे. ही पोझिशन मणक्यातील जागा मोकळी करते, डिस्कमधील ताण कमी होतो आणि मणक्याला मागच्या बाजूला कर्व होण्यासाठी प्रिव्हेंट होतं. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार स्पाइन अलाइनमेंट योग्य राहिल्यामुळे पाठ आणि मानेवरचा ताण हा कमी होण्यास मदत होते. पाठीवर झोपून गुडघ्यांखाली उशी ठेवल्याने देखील पाठीला नॅचरल कर्व मिळतो. शरीराचं वजन योग्य पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतं. उशीमुळे लंबर स्पाइनवरचा ताण कमी होतो. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार यात पाठीचे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत मिळते. लोअर बॅकचा कर्व सुद्धा योग्य राहतो. पोटावर झोपून पेल्विस आणि ओटीपोटाखाली उशी ठेवल्याने डिजेनरेटिव्ह डिस्कचा त्रास असलेल्यांना खूप फायदा होतो. मणक्यातील डिस्कमधील जागांवर ताण कमी होतो. रिडिफाईन हेल्थकेअरच्या माहितीनुसार पेल्विस आणि ओटीपोटाखाली उशी असल्याने लोअर बॅकवरचं प्रेशरही कमी होतं. तर कुशीवर झोपून दोन्ही पायांमध्ये उशी ठेवल्यामुळे लोअर बॅकचं दुखणं कमी होतं. यामुळे मणक्याची अलाइनमेंट योग्य पद्धतीने राहते. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार या पोझिशनमध्ये लोअर बॅकवरचा ताण हा खूप कमी होण्यास मदत मिळते. तर पाठीवर झोपून रिक्लाइन पोझिशनमध्ये झोपल्यामुळे देखील मणक्याचं प्रेशर खूप कमी होतं. या 5 पोझिशनमध्ये झोपायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला रात्रीची झोप कम्फर्टेबल मिळेल आणि ह्या 5 पोझिशनमुळे तुमच्या लोअर बॅकचं पेन देखील कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही सुद्धा ह्या 5 पोझिशन्स ट्राय करा आणि बघा लोअर बॅक पेनमध्ये किती फरक जाणवतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.